नमस्कार, स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला घरगुती मसाले वापरून चविष्ट व खट्टा मिठ्ठा असा चिवडा बनवायचा आहे। नवीन असाल चॅनलवर किंवा चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल अजूनही तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता चविष्ट असा चिवडा बनवूया। खट्टा मिठ्ठा चिवडा बनवायचा आहे आपल्याला। त्यासाठी चिवड्यासाठी घरीच मसाला बनवून घेतलेला आहे, विकत घेतलेला नाही। हे 50 ग्रॅम आपण जिरं घेतलेलं आहे। जिऱ्याऐवजी जिरा पावडर घ्यायची असेल तर घेऊ शकता। 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। चिवडा जर जास्त गोड करायचा असेल किंवा कमी गोड करायचा असेल त्यानुसार साखर कमी जास्त घेऊ शकता। ही 50 ग्रॅम आपण धना पावडर घेतलेली आहे। लाल तिखट पावडर तुमच्या टेस्टनुसार घ्या। हिंग पावडर 20 ग्रॅम घेतलेली आहे। 50 ग्रॅम हळद पावडर घेतलेली आहे। हा चाट मसाला 100 ग्रॅम घेतलेला आहे। आता या सर्व मसाल्यांचा आपल्याला दळून पावडर करून घ्यायची आहे। मला साखर व जिऱ्याची पावडर करायची आहे। इतर सर्व मसाले तर पावडर स्वरूपातच आहेत। चला मग आता मिक्सरमध्ये दळून घेऊया। आता सर्व मसाल्यांची पावडर आपण मिक्स करून घेणार आहोत। चाट मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही। जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर टाकू शकता। चिवड्यामध्ये मीठ टाकण्याची जशी आवश्यकता पडत नाही चाट मसाल्यामुळे। हे अर्धा किलो आपण चिवड्याचे भाजके पोहे घेतलेले आहेत। आता एक पळी तेल टाकून आपण त्यांना थोडे थोडे करून भाजून घेऊ। आपल्या कढईमध्ये सहज भाजता येतील इतकेच भाजके पोहे घ्यायचे आणि मंद गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायचे। ह्या भाजक्या पोह्यांना तळण्याची किंवा जास्त भाजण्याची गरज पडत नाही, मुरमुऱ्यासारखेच कुरकुरीत असतात। चिवड्याचे भाजके पोहे थोडेसे भाजल्यानंतर आपण आता उतरवून घेणार आहोत। उतरवल्यानंतर गरम गरम असतानाच आपण त्याच्यावर मसाला टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। गरम गरम असतानाच मसाला टाकला तर मसाला छान एकजीव होतो। अशाच प्रकारे आपल्याला सर्व भाजके पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि गरम गरम असतानाच मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। हे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत। ह्या मक्याच्या पोह्यांना आपण तळून घेणार आहोत। अगदी झटपट तळले जातात। तळले गेलेले आहेत, आपण काढून घेऊ। मक्याचे पोहेही उतरवल्यानंतर लगेच गरम गरम असतानाच आपण मसाला टाकून घेणार आहोत। मिक्स करून घेऊ। अशाच प्रकारे आपल्याला मक्याच्या पोह्यांनाही तळून त्याच्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। हे 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। चांगल्या क्वालिटीचे टपोरे असे शेंगदाणे घ्यायचे। आता ह्या शेंगदाण्यांनाही आपण तेलात तळून घेणार आहोत। शेंगदाणे तळताना थोडेसे लांब उभे राहा। शेंगदाणे तळतळल्यामुळे अंगावर तेल उडू शकतं। शेंगदाण्यांचा रंग चेंज झाला म्हणजे ते तळले गेले असं समजायचं। आता शेंगदाणेही काढून घेऊ। हे शेंगदाणे गरम असतानाच आपण त्याच्यावरही मसाला टाकून घेणार आहोत। शेंगदाण्यांमध्येही मसाला मिक्स करून घेऊ। हा कढीपत्ता घेतलेला आहे। ह्या कढीपत्त्यालाही आपण तळून घेणार आहोत। कढीपत्त्याचाही रंग चेंज झाला आणि तेलकट झाला की उतरवून घेऊया। कढीपत्ताही छान कुरकुरीत झाला पाहिजे, तेव्हाच तो तळला गेला असं समजायचं। आता कढीपत्ता काढून घेऊया। कढीपत्ताही गरम गरम असतानाच आपण मसाला टाकून घेणार आहोत। मिक्स करून घेऊ। आता जेवढा मसाला तुमच्याजवळ शिल्लक असेल तो सर्व मसाला चिवड्यामध्ये घालून मिक्स करून घ्या। अगदी घरगुती मसाल्यांपासून चविष्ट असा आपला खट्टा मिठ्ठा चिवडा तयार आहे। आम्हाला शेव चिवडा बनवायचा होता, त्यासाठी बाजारातून हे शेव विकत घेतलेले आहेत।
हे 2 किलो शेव आहेत. शेव तुम्हाला कमी जास्त घ्यायचे असतील तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हा तळलेला मसूर अर्धा किलो घेतलेला आहे. तळलेली हरभरा डाळ अर्धा किलो घेतलेली आहे. ह्या डाळऐवजी तुम्हाला डाळे वापरायचे असतील तर वापरू शकता. चिवड्यामुळेच आमचं भांडं फुल भरलेलं होतं, त्यामुळे आम्ही हे भांडं अर्ध रिकामं करून घेतलेलं आहे. 2 भांडे वापरून आम्ही शेव वगैरे हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. दोघं भांड्यांमध्ये एक समान शेव टाकून घेतलेली आहे. आता आपण तळलेली हरभरा डाळ टाकून घेऊ. तळलेले मसूर टाकून घेऊ. आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. छान बंद डब्यामध्ये आपल्याला हा शेव चिवडा साठवून ठेवायचा आहे. तर मग नक्कीच करून बघा. घरगुती मसाल्यांपासून अगदी चविष्ट असा खट्टा मिठ्ठा शेव चिवडा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल बटन ऑन करून द्या. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याने व फेसबुकवर फॉलो केल्याने मी इकडनं व्हिडिओ टाकला की प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन म्हणजेच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओला लाईक करून द्या. छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना शेअर करावं अशी वाटली तर शेअरही नक्की करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियाचीही काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.